नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. कळलं का तुम्हाला? जे मारण्यासारखे होते त्यांच्या समोर रथ उभा होता, मारायला पाहिजे त्यांनी. पण ज्यांनी आयुष्यात पापच केलं नाही, ज्यांना राज्यच नकोय, ज्यांना लोभच नाहीत, त्यांच्या पुढे रथ उभा केला. त्यांना काय मारणार आहे अर्जुन? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वे शांच महीक्षिता उवाच पार्थ पश्यताम समवेतान कुरुनीती. तुझी इच्छा आहे ना अर्जुना, चांगल्या माणसाजवळ उभा करायचा आहे. हे चांगले माणसं आहेत पहा. आणि त्यांच्या नैतिकतेचं जे वजन पडलं, असं संपूर्ण अंगाला दरदरून घाम आला. भीष्माचार्यावर बाण काढायचा, द्रोणाचार्यावर बाण काढायचा, ही काही साधी गोष्ट नाही. अशा अंगाला असा दरदरून घाम आला आणि मानसिकता तुटली. ज्ञानोबांचा शब्द जो आहे ना तुटण्याचा, ते ओवी फार गोड येते. ज्ञानोबांनी पाहिलं अर्जुनाकडे. ज्ञानोबा सांगतात ते तर मनी गजबज झाला. काही काही शब्द जे असतात ना ते समजून घ्यायचे असतात, त्या भावनांना करेक्ट शब्द देता येत नाही. अर्थ कळाला ना? काही काही समजून घ्यायचे असतात, समजून घेतल्यानंतर त्या कळतात, पण त्या परफेक्ट शब्दामध्ये त्यांना बोलता येत नाही. आणि शब्द किती अपूर्ण असतात ते यावेळेस अशी जाणीव होती माणसाला. गुलाबजाम गोड आहेत आणि गुळही गोड आहेत, साखरही गोड आहेत. म्हणजे काय गोडी एकच आहे का? साखरेची गोडी, गुळाची गोडी आणि गुलाबजामची गोडी एक सारखी आहे का ती? बोला ना. फरक आहे, पण तुमच्याकडे शब्द नाही. फरक आहे, हा अनुभव आहे. पण व्यक्त करा. गुलाबजाम गोड, साखर गोड, गुळही गोड. अनुभव भिन्न आहेत, शब्द कमी पडतात. बरंचसं काही शब्दातून शब्दाच्या पलीकडचं समजून घ्यावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात काय झालंय अर्जुनाला ते सांगता येत नाही, पण मन गडबडलं. ते तर मनी गजबज झाले. गजबज शब्द वापरले. गजबज म्हणजे अगोदर युद्ध करण्याच्या लायकीचे नव्हते, आता मी त्यांच्याबरोबर युद्ध करण्याच्या लायकीचा नाहीत, अशी गजबज अंतःकरणामध्ये झाली. ते तर मनी गजबज झाली. आणि एकदा गजबज झाली ना, ताठर वृत्ती निघून जाते. अपैशी कृपा उपजली, त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याची कठोर वीरवृत्ती होती, तिने पाहिले हे मन ढिल्लं झालं, वीरवृत्ती निघून गेली. वीरवृत्ती म्हणजे जिच्यामुळे युद्ध जिंकता येतं, त्या वीरवृत्तीला मन कठोर लागतं. आणि याचं मन गडबडलं गेलं. त्या वीरवृत्तीने सांगितलं, या घरात राहायच्या लायकीचं राहिलेलं. आणि ज्ञानोबांनी असे दृष्टांत सुंदर दिलेले आहेत. हे जरी नाही कळालं तरी दृष्टांत कळतील. ज्ञानोबा म्हणतात ती वीरवृत्ती का गेली? वीरवृत्ती शब्दाचा अर्थ असा आहे, चांगल्या कुळात जन्माला आलेली गुणलावण्यवान स्त्री. काय ज्ञानोबांची संसारातले दृष्टांत सुद्धा एवढे सुंदर आहेत. ज्या उत्तम कुळीची होती, हा पहिला शब्द आहे. खानदानी घरातल्या स्त्रिया सुद्धा कशा असल्या पाहिजेत? ज्यांच्या घरात पहिल्यापासून पतिसेवा करण्याची परंपरा आहे. जर आईच नवऱ्याला जर शिव्या देत असेल ना, त्या घरातल्या मुली, त्यांना लहानपणीपासून नवऱ्याला शिव्या द्यायचं ट्रेनिंग मिळालेलं असतं. आईचं वागणं पाहून जेव्हा ते सासरी जातात, तेव्हा नवरा म्हणून काही विशेष वाटतच नाही. आईनी बापाला एवढ्या शिवाय दिलेल्या असतात आणि त्या बिचारीने सगळं सहन केलेलं असतं. तसं हळूहळू याला पण ट्रेनिंग दिली पाहिजे. ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. पण ज्या उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्यात, हे दोन शब्द वापरलेले आहेत, गुण आणि लावण्य. काही स्त्रीमध्ये सुंदरता आहेत पण एकही गुण नसतो.
हे ज्ञानोबरांचं निरीक्षण आहे. सुंदर आहेत, पण चहा करायला गेल्यानंतर किती साखर टाकावी याचा अजिबात अंदाज लागत नाही. आणि गुणवान आहे काही स्त्रिया. 3 गुण एकत्र केले ज्ञानोबरांनी. ज्या उत्तम गुणीची होती आणि गुणलावण्य आती, गुण आणि लावण्य आहेत, त्या अनिकेतेनं साहती सुतेजपणे. आपल्या घरामध्ये दुसरी जर स्त्री आली तर त्या सहन करत नाही. तशी ही वीरवृत्ती आहे. मनात गडबड झाल्याबरोबर कृपा आली, वीरवृत्तीने सांगितलं अर्जुन कामातून गेला, सोडून दिला, अर्जुनाला निघून गेली, त्या क्षणात निघून गेली. आणि वीरवृत्ती एकदा निघून गेली जीवनामध्ये, तुम्ही युद्धच करू शकत नाहीत, हा मनातला नियम आहे. आणि वीरवृत्ती निघून गेल्याबरोबर हा भांबावला. नवी आवडीचे निभरे कामुक निजी वणिता विसारे. फार सुंदर सुंदर दृष्टांत दिलेले. एक दृष्टांत तर परमार्थातला एवढा आहे, तुम्हाला फार आवडतो, की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. नवीन सिद्धांत आहे बरं का, तुम्ही ऐकलं नसेल. नवीन सिद्धांत ज्ञानोबरांनी लिहून ठेवलेला आहे 700 वर्षापूर्वी. परमार्थामध्ये कसं आहे, असं एक आकर्षण असतं. लोक साधूच्या पाया पडतात, साधूच्या पायावर पैसे ठेवतात, साधूची पूजा करतात. मग एखाद्या साधकाला असं वाटतं काही संसारामध्ये तथ्य राहिलेलं नाही, आपण पण साधू व्हावं, अशीच पूजा करून घ्यावी, असंच लोकांनी आपल्या पाया पडावं. राजे महाराजे सगळे निवडून न येताच पाया पडतात ना. असं एखाद्या साधकाला वाटतं, तो साधक तपश्चर्या करण्याकरता निघून जातो. आणि तपश्चर्या करता करता 10-12 वर्षामध्ये थोडे थोडे त्याला चमत्कार करायला लागतात, थोडे थोडे त्याला लोक साधू मानायला लागतात. ज्ञानोबरांनी फार गोड शब्द लिहिला आहे, तपोबळे रिद्धी पातलिया. तपाच्या बलाने त्याला थोडं थोडं समजायला लागलं की त्याची बुद्धी भ्रष्ट होते. हा नवीन सिद्धांत आहे. साधू बद्दल आहे बरं का. नवीन नवीन झालेले जे साधू असतात त्यांना साधूपणा दाखवण्यामध्ये एवढा आनंद वाटतो की त्यांनी ती तपोबळाने मिळालेली सिद्धी असते ते लोकांना दाखवण्यामध्ये सगळं नष्ट होऊन जातं. भ्रंशी बुद्धी, बुद्धीचा भ्रंश तयार होतो आणि तपश्चर्या जी वाढत चाललेली असते ती थांबते आणि लोकांमध्ये चमत्कार करत बसतो. पातलिया भ्रंशे बुद्धी आणि मग तया विरक्तता सिद्धी नाठेवेती. रिद्धीच्या नादी लागतो आणि विरक्त रूपी सिद्धीला तो सोडून देतो जीवनामध्ये. आपण कशा करता परमार्थामध्ये आलो होतो, आपलं कर्तव्य काय, आपलं जगणं काय, आणि रिद्धी आणि रिद्धी सिद्धीचा असं आहे, थोडा चमत्कार केला ना 2-4 मूर्ख मागे लागतातच. काही संप्रदाय ईश्वराची पूजा करा म्हणून सांगतात महाराज, पण या कलियुगात असेच संप्रदाय तयार झालेत, ईश्वर नाही म्हणलं तरी लोक त्यांच्या संप्रदायाचे पायीक आहेत. अर्थ कळाला का तुम्हाला काय बोला? ईश्वर आहे म्हणून सांगणाऱ्या संप्रदायापेक्षा ईश्वर नाही म्हणून जे लोक सांगतात ना, लोक त्याच्या पाया जास्त पडतात. नवीन सिद्धांत काढला बरं काही. काय काही संप्रदायामध्ये मी ऐकलेले, तीर्थाला जाऊ नका, ईश्वराची पूजा करू नका, कशातच काय ठेवलेलं नाही. आणि काय काही मूर्ख तर म्हणतात मीच ईश्वर आहेत, लोक त्याची पूजा करतात. नाही, मनुष्य म्हणून तो आहे त्याची पूजा करतात. एक मोठा माणूस आहे, ते घरामध्ये तो साधूची पूजा करतो. हे पहा, घरामध्ये जे फोटो आहेत श्रद्धेनं असणं वेगळे आणि ईश्वर म्हणून असणं वेगळे. तुम्ही तुमच्या मुलाचे फोटो ठेवता, पत्नीचे ठेवता, आईवडिलांचे पुढे श्रद्धा आहे तुमची, ठीक आहे. पण ईश्वर म्हणून जर तुम्ही जिवंत माणसाची पूजा करायला लागलेत तर फरक पडतो. ते जिवंत होता साधू, त्याची तो पूजा करत होता. माणूस करोडपती, मला काही बोलता येत नव्हतं. मग त्याची पूजा झाल्यानंतर मी विचारलं कोण आहे ते? महाराज तुम्हाला माहित नाही, ईश्वर आहे ते. म्हणलं कसले ईश्वर आहे तिथं? आमक्या आमक्या नाव. अहो मग तेच ना, तुम्ही जे नाव घेताय ते आम्ही घेऊ शकत नाहीत, आम्ही त्यांना ईश्वर मानतो. कशा करता ईश्वर मानता? नाही महाराज, माझी फार हलाखीची परिस्थिती होती, घरची फार गरिबी होती,
मी एक दिवशी यांच्याकडे गेलो, यांनी आशीर्वाद दिला, जा करोडपती बन जाएगा. आणि पुढे धंद्यामध्ये यश आलं आणि आजची जी परिस्थिती त्यांच्या आशीर्वादामुळे. मी म्हणलं त्यांनी सांगितलं म्हणून करोडपती झालास का धंदा केला म्हणून झाला? अर्थ कळाला तुम्ही? अरे तू करतो त्याच्या कौशल्याने झाला. त्यांनी तर येणाऱ्या सगळ्या लोकांना आशीर्वाद दिलेत, ज्या करोडपती बन जा. तू बनलास, बाकीचे तर भिकारीच राहिलेत. त्यांनी काय करावं? तुझं कौशल्य तुला विसरलास, तुझ्या बुद्धीला विसरलास, कौशल्याला विसरलास. न म्हणे महाराज त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलू नका. म्हणलं त्यांच्याबद्दल बोलतच नाही, तुझ्याबद्दल बोलतोय. त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांना सध्या चालता येत नाही म्हणून मी ऐकले. हा महाराज त्यांना डायबिटीस आहे. म्हणलं ईश्वराला डायबिटीस झाला ही मी पहिल्यांदाच ऐकले. आणि त्यांना चालता येत नाही, त्यांना चेअरवर बसून न्यावं लागतं, खुर्चीवर बसून न्यावं लागतं. मला सांगा, ज्याला स्वतःला चालता येत नाही त्याला ईश्वर मानायचं आणि त्याने हा संसार चालवायचा, तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी कधी पाहिला नाही. म्हटलं काय संकल्पना आहे? मी त्याला चालता येत नाही त्याला ईश्वर मानायचं. ईश्वर जग चालवतो, याला चालता येत नाही, हा काय जग चालवणार आहे? तुमची मान्यता वेगळी आहे, तुमची समजूत वेगळी. तुम्ही कशालाही काही समजून घ्याल त्याला ईश्वर जबाबदार नाही. अर्थ कळाला का तुम्हाला? कशालाही समजून घ्याल. ज्ञानोबांनी दृष्टांत फार सुंदर दिलेले आहेत. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही निघालात, सूर्य मावळलेला आहे पण पूर्ण रात्र झालेली नाही. अशा थोड्या अंधारामध्ये एखादी दोरी पडलेली, तिच्यावर तुम्हाला साप दिसला. साप दिसल्यानंतर जो दचका बसतो तो खरा आहे. शब्द लक्षात आला तुम्हाला? साप नाहीये तिथे, हे सत्य आहे. पण तुम्हाला जो धक्का बसला, तुम्ही जो घाबरला, तुम्हाला जो घाम आला, हे सत्य आहे. आता मला सांगा, तिथं असलेल्या सापाने तुम्हाला धक्का दिला का तुमच्या मनाने तुम्हाला धक्का दिला? विचार करण्यासारखा आहे. तुम्ही जे घाबरलात, तुम्हाला घाम आला, ईश्वराने निर्माण केलेल्या सापामुळे घाम आला का? सापच नाही, तिथं दोरी आहे. मग ईश्वराला काय दोष देणार तुम्ही? दोरीने तुम्ही घाबरला, त्याला ईश्वर काय करणार? नाही महाराज, तो दिसला, दिसला तुझ्या डोळ्याचा दोष आहे. मग तू दोषी आहेस, पहिल्यांदा हे मान्य कर. तुझ्या मनामध्ये दोष आहे, तुझ्या समजुतीमध्ये दोष आहेत, तुला दिसत असताना क्लिअर दिसत नाही, हे मान्य कर ना. म्हणून दोरीवर नसलेला सर्प पण भासणारा सर्प जो तुम्हाला घाम फोडतो, हा दोष ईश्वराचा नाही आहे, तुमच्या समजुतीचा दोष आहे. दोरी असताना तुम्ही साप समजलात, हा काही ईश्वराचा दोष नाही. दुखी असणाऱ्या संसाराला तुम्ही सुखी करू पाहतायत, हा तुमचा दोष आहे, संसाराचा दोष नाही. बसतंय का डोक्यामध्ये? जो संसार आजपर्यंत कोणाचाच झालेला नाही सुखी, त्याला तुम्ही सुखी करण्याचा प्रयत्न करतात. किती बुद्धिमान आहे? नाही, विचार करण्यासारखा आहे. म्हणजे प्रयत्न करून पाहिलं तर तुझी समजूत आहे. तुकोबारांचा अभंग आहेत, ज्ञानोबारांचे सिद्धांत आहेत. निंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं, महाग झाली बिचारी साखर. आई श्रीमंत माणूस आहे, साखरेचं आळं केलं, दूध ओतलं, काय फरक पडणार? निंबाची या झाडा साखरेचे आळे, बीज तैसी फळे येते तया. त्याचे जसे DNA असतील तसे त्याला फळे येतात. नाही, मी तुमच्यासाठी बोलतोय. काही माणसं सुधरतच नाहीत, आम्ही म्हणतो जाऊ दे, आशांच्या पोटी जन्माला येतात जिथं सुधारण्याची शक्यता. ही जन्मतः दोष मानला जातो आमच्यामध्ये, बरं का. काही माणसं निसर्गतः चांगली,
शब्दांचा अर्थ लक्षात घ्या काय बोलणार. काही माणसं ही निसर्गतः चांगली, काही काळ बिघडलेली असतात, पती नंतर चांगली होतात. काही माणसं निसर्गतः वाईट आहेत, काही काळ सुधारल्यासारखी वाटतात, पती चांगली नसतात. बसतो डोक्यामध्ये सिद्धांत. उदाहरण देतो तुम्हाला. निसर्गतः वाईट असणारा रावण, तो ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस तो भक्त वाटतो, पण निसर्गतः वाईट आहे. माझा शब्द लक्षात ठेवा, निसर्गतः वाईट आहे. परस्त्रीचं अपहरण, काही लोक जरा वेगळं बोलतात, पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, घरात कोणी नसावं हे सुद्धा नियोजन रावणाचं आहे. अर्थ कळाला? सीतेच्या घरात कुणीही नसलं पाहिजेत, रामही नसला पाहिजेत आणि लक्ष्मणही नसला पाहिजेत. वाईट माणसाचं नियोजन असं असतं का, ताकद कमी पडते, मग असं काहीतरी कुटाने डोक्यामध्ये आणतात रावणाप्रमाणे. रावणच, त्यांची वंश परंपरा कधीच बुडत नाही बिचारींची. आणि सीतेचं अपहरण केलं जातं, ह्याला म्हणतात निसर्गतः वाईट. आणि शिवाजी महाराजांचा स्वभाव निसर्गतः चांगला आहे, म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून सगळे मावळे मिळून शिवाजी महाराजांजवळ आणतात. इतकी दिसायला सुंदर आहे, किती दिसायला सुंदर आहे, वर्णन केलेले आहेत. आणि त्या मावळ्यांना असं वाटलं की ही शिवाजी महाराजाजवळ असावी म्हणून आणले, पण निसर्गतः शिवाजी महाराज चांगले आहेत म्हणून तिला चोळी बांगडी करून आई म्हणून तिला माघारी पाठवतात. म्हणून जय भवानी आणि जय शिवाजी. आज जे नाव घेतलं जातं शिवाजी महाराजांचं, ही त्यांची नैतिकता आहे. निसर्गतः चांगले, निसर्गतः काही माणसं वाईट आहेत, परिवर्तन नाही करता येत त्यांच्यामध्ये. बरेच माझे मित्रमंडळ असतात, एखाद्या दारुडेला माझ्याकडे घेऊन येतात, महाराज याला काही सांगा माळ घालायला वगैरे. म्हटलं याला मी सांगेल, पण तू का टेन्शन घेतोस? नाही, मला असं वाटतं याचा संसार दुरुस्त व्हावा. त्याला वाटत नाही ज्याचा आहे, तू का टेन्शन घेतोस? अर्थ कळाला का? ज्याची बायको आहे, ज्याची मुलं आहेत, त्याला वाटत नाही ते सुखी असावे. तुला जर वाटत असेल तर तुझ्यावर संशय येईल, सोडून दे हा प्रकार. तू तुझ्या घराची एवढी चिंता न करता त्याच्या घराची का करतोस? हा शब्द लक्षात ठेव. कुठेही दया करता येत नाही. म्हणून तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, हे कोणावरही जबरदस्ती करत नसतं. कुठेही जात, मंदिरातच का कीर्तन असतं हे लक्षात ठेवा. काय आता या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतो सप्ताह मोठ्या प्रमाणामध्ये. डॉक्टर मंडळी, नियोजक आहेत, काही घराघरात जाऊन थोडं सांगतात तुम्हाला यायलाच पाहिजे. या असा आम्ही कार्यक्रम अरेंज केला आहे, तुमची इच्छा असली तर या. मग ज्याला स्वेच्छेनं ऐकायचं असेल ज्ञान ग्रहण करणारी माणसं येतातच. आणि काही काही या मंडपामध्ये सुद्धा अशी माणसं येतात, बघू शास्त्रीजीला किती कळतंय. त्यांना तर काही कळतच नसतं, पण विनाकारण परीक्षा घ्यायची. त्या अकोल्याला ज्ञानेश्वरी चालू होती, तो ज्ञानेश्वरीला आला, ते सगळं ऐकलं आणि ते कार्यकर्ते होते त्यांनी माझ्याकडे आणलं. मला म्हणजे शास्त्रीजी तुम्ही ज्ञानेश्वरी चांगली सांगता, याच्याबद्दल संशय नाही, पण 2च तास का सांगता? म्हणलं किती सांगायला पाहिजे? नाही 3 तास सांगायला पाहिजे. म्हणलं आपण कधी येतं? नाही मी कालच आलो. म्हणलं 10 वर्षापासून ज्ञानेश्वरी होते, तू एकच दिवस ज्ञानेश्वरीला आला तर मी किती तास करावी याचं लगेच मला उपदेश द्यायला सुरुवात केली का? म्हणलं जेवढं सांगतोय तेवढं तर पचव, तेवढ्याला तर नित्यनियमाने ये, सगळं ऐक, ते लक्षात ठेव आणि मग मला सांग. आता 1 तासात माझा गुरु ऐकता ऐकता गुरु झाला. म्हणलं नाही म्हणे महाराज तसं नाही, पण मला असं वाटतं. म्हणलं चुकून
तुला असं वाटतंय तुम्ही चांगलं बोलताय, पण मूलतः तुमचा स्वभाव तुमच्या बोलण्यातून प्रगट होतो. त्याला म्हणतात निसर्ग. अर्जुन हा निसर्गतः चांगला आहे. माझा शब्द नीट आहे. निसर्गतः चांगला आहे. काही काळ भ्रांतीनं त्याला ग्रासलाय, मन गडबडलंय, बाकी सगळे अवयव चांगले आहेत. आणि जी माणसं दुर्योधनासारखी निसर्गतः वाईट आहेत, त्यांना मारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ह्याच्यासाठी आपल्या देशामध्ये दोन्ही व्यवस्था आहेत. शासन एका बाजूनी उपदेश करत असतं, असं करा तसं करा, हा एक प्रकार आहे. पण ज्या रीतीनं तुम्हाला उपदेश करतं त्याच रीतीनं पाकिस्तानला समजून सांगता येत नाही. तिथं मिलिटरीच पाहिजे. अर्थ कळाला? जिथपर्यंत गोळ्या खाऊन तुम्हाला दुरुस्त ठेवता येतं तिथपर्यंत, पण प्रमाणाच्या बाहेर आजार गेला तर कापल्याशिवाय पर्याय, तो सुद्धा उपाय आहे. म्हणजे दोन व्यक्तिमत्व आहेत. एक दुर्योधन आहेत आणि एक अर्जुन आहेत. दुर्योधन हा निसर्गतः वाईट आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.